नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्हिजिट करूया एक मराठी चित्रपट यंटमबद्दल। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत वैभव कदम, अपूर्वा शेळगावकर, सयाजी शिंदे, अक्षय थोरात, ऋषिकेश झागडे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत समीर पाटील। हा चित्रपट तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता। हा चित्रपट रवी जाधव यांनी प्रस्तुत केला आहे। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। ही गोष्ट आहे 3 मित्रांची, रंगा, रम्या आणि जेड्या। तिघेही कॉलेजमध्ये शिकणारे आहेत। त्यात खास करून रंगाची ही गोष्ट आहे। रंगाचे वडील शहनाई वादक असतात। त्यांची कुठे लग्न सराईत काम मिळेल यासाठी वणवण सुरू असते। त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो। तिकडे रंगा हा ताशा वादक असतो। वडील आणि त्याचं काही पटत नाही, तर रंगा कॉलेजमधील एका मुलीच्या प्रेमात पडतो। दोघांच्या भेटी वाढायला लागतात। त्या मुलीला म्हणजेच मीराची इच्छा असते की रंगाने तिच्यासाठी शहनाई वाजवावी, जे की रंगाला येत नसतं। तर मग शहनाई शिकणे यामागे तो लागतो। तर या पूर्ण चित्रपटात रंगा आणि मीराची प्रेम कहाणी, त्यामध्ये शहनाईची किती मोठी भूमिका असते, त्यात काय ट्विस्ट येतात हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल। आता बोलूया काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिलं बोलूया काय पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल। यंटम चित्रपटात महाराष्ट्रातील ग्रामीण तालुक्यातील चित्रण अचूकरित्या टिपलं आहे। तेथील कॉलेज लाईफ, साधेपणा, तेथील गरीब परिस्थिती, तेथील मुलं, त्यांचे कपडे, बोलणं, चालणं, वागणं, तेथील संघर्ष याची अचूक झलक या चित्रपटातून मांडली आहे। यंटम मधील अबोल, हळूवार, पुढे सरकणारी प्रेम कहाणी आपल्याला आवडते। त्यात रंगाचे मित्र कसे जीवाभावाचे असतात, कसे त्याला मदत करतात हे बघताना सुद्धा मजा येते। यंटम मधील वेगवेगळे पात्र, त्यांचे उपजीविकेचे साधन यात सुद्धा नाविन्य आहे। म्हणजे एक शहनाई वादकाचं आयुष्य कसं असू शकतं, त्याचबरोबर शहनाई वादकाला साथ देणारे त्यांचं आयुष्य सुद्धा मुख्य शहनाई वादकावर अवलंबून असतं। त्यात आजच्या आधुनिक काळात डीजे, बँजो आणि शहनाईच्या सीडीज आल्यामुळे त्या कलाकारांना काम मिळणं कठीण झालं आहे। याचं भावनिक चित्रण या चित्रपटातून उत्तमरित्या केलं आहे आणि या भूमिकेसाठी सयाजी शिंदे यांनी पूर्णपणे न्याय दिला आहे। सगळ्या कलाकारांनी उत्तम काम केलं आहे। कुठेही अति मेकअप, रंगरंगोटी चित्रपटात दिसत नाही, त्यामुळे तो पूर्ण रॉ फील या चित्रपटात मेंटेन राहतो। त्यानंतर चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी लक्षात राहते। एक कंपोजिशन, कॅमेरा प्लेसमेंट विचार करून केलेली आहे। बाप मुलाची शहनाईची तालीम असू द्या किंवा मित्रांचं बाहेर फिरणं असू द्या, त्याच्या फ्रेम घेतल्या आहेत त्या खूप सुंदर दिसतात। शेवट खराखुरा वाटतो, असं होऊ शकतं असं आपल्याला वाटतं। तो 10 रुपयाचा रिचार्जचा सीन सुद्धा खूप काही सांगून जातो। आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल। काही सीन्स खऱ्याखुऱ्या चित्रपटात सूट होत नाही, त्यामुळे थोडं फिल्मी वाटतं। जसं की नाव शोधायला रात्री कॉलेजमध्ये घुसून जाणं, हे जरा जास्तच वाटतं आणि तो सीन सुद्धा लांबवला आहे। लग्न इतकं अचानक कसं ठरू शकतं हे सुद्धा जरा पटत नाही। जेड्याचं त्याच्या आई वडिलांना मूवीला पाठवणे या सीनची गरज सुद्धा नव्हती असं आपल्याला वाटतं। बाकी चित्रपट सुंदर आणि साधा आहे, नक्की बघण्यासारखा आहे। तुम्ही हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर बघू शकता। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।